नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे PYQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आणि हेच PYQ क्वेश्चन येणाऱ्या आगामी पोलीस भरती किंवा इतर परीक्षामध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर सुरू करूयात. प्रश्न आपला प्रश्न क्रमांक पहिला आहे. एक बोट 100 किमी अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 तासात जाते आणि 75 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने 5 तासात जाते, तर प्रवाहाचा वेग किती असेल? तर बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला प्रवाहाचा वेग विचारला आहे. तर आधी या क्वेश्चनमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोट किती तासात जाते हे आपल्याला दिले आहे. बघा, एक बोट 100 किमी ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे आणि 75 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने जात आहे. मग प्रवाहाच्या दिशेने जाणारे प्रवाहाच्या दिशेने किती किलोमीटर जात आहे? 75 किमी. 75 किमी आणि किती तासात? 5 तासात. मग याचं प्रवाहाचा दिशेचा वेग किती होणार आहे? 75 भागेला 5, 15 किमी प्रति तास. आणि त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती तासात जात आहे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती तासामध्ये जात आहे? बघा, 100 किमी अंतर आहे आणि 10 तासात जात आहे, तर किती होणार आहे? 10 किमी प्रति तास हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारे अंतर आहे. तर बघा, मग आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले आहे? प्रवाहाचा वेग. तर प्रवाहाचा वेग काय होणार? प्रवाहाचा वेग प्रवाहाच्या दिशेने जाणारे अंतर मायनस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारे अंतर भागेला 2 हाच आपला प्रवाहाचा वेग राहणार आहे. मग प्रवाहाच्या दिशेने जाणारे अंतर किती आहे? 15 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 भागेला 2. 15 मायनस 10 किती राहतं? 5 भागेला 2 आणि 5 भागेला 2 म्हणजेच 2.5 किमी प्रति तास, किंवा याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो किमी प्रति अवर किंवा किमी प्रति तास. तर पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. चला तर मित्रांनो, वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो? ए आणि बी या दोन व्यक्तींनी अनुक्रमे 68,000 आणि 40,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, तर एका वर्षाच्या अखेरीस यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती? बघा, दोन व्यक्ती आहे ए आणि बी. प्रत्येकी त्याने 68,000 म्हणजे एनी 68,000 आणि बीनी 40,000 रुपये गुंतवणूक केली आहे आणि गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला आहे. आणि किती वर्षासाठी? 1 वर्षासाठी त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. बघा काय होणार? ए ची गुंतवणूक किती दिलेली आहे? ए ची गुंतवणूक किती दिलेली आहे आपल्याला? ए ची गुंतवणूक 68,000 रुपये. बी ची गुंतवणूक किती दिलेली आहे? बघा प्रश्नामध्ये दिलेला आहे 40,000 रुपये. हे प्रत्येकी ए आणि बी याची गुंतवणूक झालेली आहे. ए आणि बी दोघांनी एका वर्षासाठी गुंतवणूक केलेली आहे. हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. तर बघा, व्यक्ती ए भागेला व्यक्ती बी ची गुंतवणूक काय होणार आहे? बघा, गुंतवणूक गुणेला ज्या व्यक्तीने गुंतवणूक केली
ते किती वर्षासाठी गुंतवणूक केले हे गुंतवणुकीला काय होणार, गुणाकार होणार. आणि भागेला गुंतवणूक गुणेला वर्ष हे व्यक्ती बी चं गुंतवणूक असणार आहे. तर बघा, व्यक्ती ए ने किती गुंतवणूक केली आहे, 68,000 आणि किती वर्षासाठी, 1 वर्षासाठी. व्यक्ती बी ने किती गुंतवणूक केलेली आहे, 40,000 किती वर्षासाठी, 1 वर्षासाठी. बघा, एक एक कटलाय, 1 2 3 1 2 3 शून्य गेले तर राहते किती, 68 भागेला 40. म्हणजे बघा किती होतो, 17×68 आणि 10×40. हे कोणाची गुंतवणूक झाली, ए ची, आणि हे बी ची गुंतवणूक झालेली आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती. तर त्याच्या नफ्याचे गुणोत्तर किती झालेले आहे आपल्याला, 17/10. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. चला तर मित्रांनो, वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. तर प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो बघा. प्रश्न क्रमांक 3 आहे, ए या नळाने 1 टाकी 30 मिनिटात भरते तर बी या नळाने 30 टाकी 15 मिनिटात भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास टाकी किती वेळात भरेल. तर बघा, आपल्याला एक नळ 30 मिनिटात 1 टाकी भरते, बी नळ 15 मिनिटात 30 टाकी भरते. तर आपल्याला दोन्ही नळ मिळून ती टाकी किती वेळात भरेल हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मग बघा, याचं डायरेक्ट सूत्र आहे टी बरोबर ए गुणेला बी भागेला ए प्लस बी. ए ने टाकी किती मिनिटात भरलेली आहे, 30 मिनिटात, आणि बी ने किती मिनिटात भरलेली आहे, 15 मिनिटात, भागेला 30 अधिक 15. काय होणार, 30 गुणेला 15 जशाच्या तसे ठेवा, आणि 30 अधिक 15 किती होतात, 45. 15 तिरी 45. बघा, 30 भागेला 3, 30 भागेला 3 किती होतं, 10 होते. म्हणजे 10 मिनिटमध्ये आपली टाकी भरेल. तर प्रश्न क्रमांक 3चं पर्यायी उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय म्हणतो, एका कारच्या पुढील चाकाची त्रिज्या 63 सेंटीमीटर असेल आणि त्या चाकाचे 5,500 फेऱ्या झाल्या असल्यास गाडीने एकूण किती अंतर कापले. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये विचारू शकतो. तर बघा, आपल्याला कारच्या पुढील चाकाची, तर हे चाक काय झालं, कारचं वर्तुळ झालं. आपण चाकालाच काय म्हणतो, वर्तुळ. बरोबर आहे ना, आपण चाकाला काय म्हणतो, वर्तुळ. आपण बघा, याआधी प्रश्न पूर्ण सोडवण्याच्या आधी आपण काय बघू, चाकाची परिघ काढून घेऊ. चाकाची परिघ म्हणजे काय रे, परिघ म्हणजेच काय असते, वर्तुळ. याची व्याख्या काय असते, वर्तुळाच्या गोलाकार कडेला परिघ असे म्हणतात. वर्तुळाच्या गोलाकार कडेला परिघ असे म्हणतात. आणि याचं सूत्र काय, 2 पाय आर. आणि आर ही काय, चाकाची त्रिज्या आहे. चाकाची त्रिज्या आहे जी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे. मग बघा, 2 गुणेला पायची किंमत काय असते, 22/7 आणि आर ची किती दिलेली आहे, आर ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 63 सेंटीमीटर. तर बघा 63 काय होते बघा, 7 9 63. तर राहिले किती इथे, 2 गुणेला 22 गुणेला 9. तर बघा, याचा गुणाकार करा, 2 गुणेला 22 किती होतं, 44 गुणेला 9. तर बघा, 9 चौ 36 राहिले 3, 9 चौ 36, 36 न 3 किती होतं, 39. म्हणजे किती येणार, 396 सेंटीमीटर हे काय येणार, चाकाची परिघ म्हणजे व आपलं
396 सेंटीमीटर हे काय येणार? परिघ येणार. काय येणार? परिघ येणार. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे? चाकाचे 5500 फेऱ्या झाल्यास त्या गाडीने एकूण किती अंतर कापले? आपल्याला अंतर विचारलेलं आहे. तर बघा, चाकाने किती फेऱ्या केलेल्या आहे? 5500 फेऱ्या केलेल्या आहे, पूर्ण केलेल्या आहे, बरोबर आहे. पण त्या परिघाने किती सेंटीमीटर मध्ये हे चाकाचा परिघ किती सेंटीमीटर आहे? 396 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? 5500 गुणेला 396 सेंटीमीटर हे गुणाकार करावं लागेल. तेव्हा कुठं आपल्याला चाकाचे कापलेले अंतर मिळेल, बरोबर आहे. तर बघा, आपले अंतर किती येणार? टोटल येणार 2178000 हे येणार सेंटीमीटरमध्ये. पण आपल्याला प्रश्न कशामध्ये केलेला आहे? किमी म्हणजे किलोमीटरमध्ये. तर बघा, 1 सेंटीमीटर म्हणजे किती होतं रे? बघा, मी इथे तुम्हाला लिहून देतो तुमच्या माहिती करता. 1 सेंटीमीटर म्हणजे किती होते? 10⁻⁻5 किमी. म्हणजे याला आपण काय करू शकतो? 1/1, 2, 3, 4, 5 0. किती? 5 0. तर बघा, आपल्याला किमीमध्ये विचारलेलं आहे, तर आपण काय करू? या संख्येला 21781230 भागेला किती करू? 1 सेंटीमीटर म्हणजे काय होते? 10⁻⁻5. म्हणजे आपण इथं डिवाइड करू 1000000. तर बघा, हा शून्याशी हा शून्य गेला, ह्या शून्याशी हा शून्य गेला, या शून्याशी हा शून्य गेला. म्हणजे राहते किती इथं? बघा, 2178 भागेला 100. तर बघा, आणखी हे आन्सर कसं येतं? 21.78 किमी. तर आपल्याला आपलं उत्तर किलोमीटरमध्येच पाहिजे होतं. तर पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न, जो कठीण वाटणारा प्रश्न होता, तो अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेतला. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 5 आहे, जर ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे, तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी आहे? बघा, इथं एकतर जास्त पण विचारलं आहे आणि एकतर कमी पण विचारलं आहे. तर बघा, आपल्याला आधी ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे. बघा, मग बी चे उत्पन्न काय होणार आहे? शॉर्ट ट्रिक्स मध्ये याला सॉल्व्ह करूया आपण. बी चे उत्पन्न 100 असेल तर ए चे उत्पन्न किती होणार? 112 होणार. कारण ए चे उत्पन्न 12% जास्त आहे कोणाच्या? बी च्या उत्पन्नापेक्षा. मग बी चे उत्पन्न ए च्या किती % कमी राहणार? म्हणून बी चे उत्पन्न ए च्या किती टक्के कमी राहणार? तर किती? बघा, बी चे उत्पन्न किती? 100 आणि ए चे 112. तर किती कमी आहे? 12. बरोबर आहे. आणि भागेला कोणापेक्षा? ए पेक्षा कमी आहे, म्हणजे 112 गुणेला 100. कारण आपल्याला टक्क्यामध्ये आन्सर काढायचं आहे. तर काय होणार? बघा, 12 गुणेला 100 1200 भागेला 112 बरोबर किती येणार? याला जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे 10.7 मध्ये याचं उत्तर निघणार. म्हणजे 10.7% हे आपलं उत्तर असणार. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा प्रमाणे आज मित्रांनो आपण इथेच थांबूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
लेक्चरची फ्री PDF साठी आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला भेट द्या. आमचा टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर आणि व्हॉट्सअप चॅनल आहे जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी. तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे 9673697309. कोणाला काही डाऊट असल्यास तुम्ही या नंबरवर माझ्यासोबत संपर्क साधू शकता. धन्यवाद.